बघा आपली लसूणी पालकची सब्जी कशी छान बनली। तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा। पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे, तो पण बघा आणि छान छान भाजी बनवून खायला घाला घरच्यांना। चला आपण आज बनवूया लसूण पालक। लसूण पालक रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये कसं बनवतात ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे। त्यासाठी मी एक पाणी गरम करायला ठेवले कढईत। आता ते पाणी गरम झालं। आता आपली ही एक गड्डीची भाजी आहे पालकाची, तर आपण त्याच्यात ती टाकायची आणि त्याला उकळी येऊन द्यायची ह्या पाण्याला। आता ह्या पालकाचा कलर हिरवा राहायसाठी त्याच्यात आपण थोडीशी साखर टाकायची। आता आपण ह्याच्यात थोडीशी साखर टाकू, कारण मग साखरेमुळे हा कलर हिरवा राहतो। आणि आता आपलं हे उकळते पाणी, तोपर्यंत आपण हे बर्फाचं पाणी बनवून घेतले। पाणी घेतलं आणि त्याच्यात बर्फ टाकला थंड। आता हे उकळलं की फक्त 2 मिनिटं शिजवायचं। हा पालक उकळी आली की 2 मिनिटं फक्त शिजवायचा आणि हा पालक आपण ह्या पाण्यामध्ये टाकायचा, म्हणजे कलर हिरवाच राहतो, असा ब्लॅक नाही बनत। पालकाचा कलर चेंज नाही होत, हिरवाच राहतो आणि भाजी चांगली दिसते। म्हणून आपण आता ह्याला उकळी आलेली आहे। आता 2 मिनिटं आपण ह्याला उकळून घेऊ, शिजवू ह्याच्यामध्ये आणि मग त्या थंड पाण्यात आपण हा पालक टाकू। आता हा आपला पालक शिजलेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊ। आता हा पालक शिजलाय, आपण ह्याला असं काढायचा आणि हे आपलं थंड पाणी आहे बर्फाचं, बर्फ टाकून बनवले, त्याच्यात टाकायचं। हे सगळा पालक आपण ह्याच्यात टाकून द्यायचा, मग कलर चेंज नाही होत, पालकाचा ग्रीनच राहतो। आता आपण ह्या पालकाला थंड पाण्यात टाकले। आता ह्याला आपण वाटून घेऊ, थोडासा आपण कापून घेऊ, थोडासा एवढासा कापून घेऊ आणि बाकीचा आपण मिक्सरला वाटून घेऊ बारीक। आता मी ह्याच्यातला एवढासा पालक घेते आणि ह्याला चाकूने कापून ठेवते। आणि हा जो उरलेला पालक आहे त्याला आपण मिक्सरमध्ये टाकून ह्याला एकदम बारीक पिसून घेऊ, बिना पाण्याचाच पिसायचा। लागलं तर थोडंसं पाणी ओतायचं, 1-2 चमचे। आता आपण ह्याला पिसून घेऊ। आता बघा हा आपला पालकाचा कलर एकदम हिरवा आहे, कारण आपण लगेच थंड पाण्यात टाकलं होतं म्हणून। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। आता आपण ही कढई तापायला ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यात एक पळी तेल टाकू। तेल टाकलं, आता आपण त्याच्यात जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं। तेल गरम झालं, आता त्याच्यात आपण थोडंसं जिरं टाकू। जिरं टाकलं तर मग आता त्याच्यात आपण ही हिरवी मिरची घेतली, माझ्याकडे लाल आहे म्हणून मी हिरवी लाल घेतली। आणि मग त्याच्यात आपण हा लसूण टाकायचा। आपण आज बनवतो लसूणी पालक बनवतो ना, म्हणून लसूण थोडा जास्त टाकायचा। नंतर हा कांदा, आपण छोटा कांदा कापून घेतला, तो टाकायचा। कांद्याला थोडं ब्राऊन होऊन द्यायचं। आता आपला हा कांदा ब्राऊन झालाय, त्याच्यात आपण थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकू। गॅस बारीक करायचा, नाही तर जळू शकतं, म्हणून थोडंसं आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, एकदम थोडी, अर्धा चमचा पण नाही, एकदम थोडी। ते मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये आता हे आपण कापून घेतलेला थोडासा पालक टाकायचा, उकळून कापून घेतला, थोडासा फ्राय करायचा ह्याला। आणि याच्यामध्ये आता थोडं फ्राय करू। आता तो कापलेला पालक फ्राय झाला। आता त्याच्यात आपण ही पालक प्युरी टाकू। पालक प्युरी टाकायची सगळी आणि ती मिक्स करायची, चांगलं मिक्स करून घेऊ। गॅस थोडा फुल करायचा आणि चांगली एकजीव करायचं। हे सगळा मसाला वगैरे आपण टाकलेला कांदा हे सगळं मिक्स झालं पाहिजे। आता हे फ्राय झालेलं आहे आपला पालक। आता त्याच्यात आपण थोडंसं धनिया पावडर टाकायची। आता आपलं हे पालक आणि आपण ह्याच्यात आता धनिया पावडर टाकली, आता ती पण मिक्स करून घ्यायची। आणि ह्याच्यात आपण तिखटासाठी थोडीशी मिरची पावडर टाकू। आपल्याला तिखट खायचं आहे म्हणून, थोडंसं तिखट आणि टेस्ट येते म्हणून आपण एवढीशी मिरची पावडर टाकू।
मिरची पावडर टाकल्यावर आपण थोडंसं नमक पण टाकणार आहे. नमक जास्त नाही टाकायचं, खाऊन बघायचं, नमक कमी असलं तर नमक टाकायचं, कारण पालकमध्ये ऑलरेडी नमक असतं. आपण एकदम थोडंसं नमक टाकणार आहे, पाव चमचा नमक टाकू पहिल्यांदा. नमक आपल्याला नंतर पण टाकता येतं, म्हणून आधी फक्त पाव चमचा नमक टाकले. आणि हे आता मिक्स करून घ्यायचं. याला थोडा वेळ शिजवून घेऊ आपण. आता आपलं हे पालक मधलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. आता आपण ह्याच्यात एक क्यूब असतो तो बटर टाकायचा. आता माझ्याकडे बटर नाही म्हणून मी हे तूप टाकणार आहे 1 चमचा. बटर टाकायचं असतं पण तूप आणि बटरमध्ये काही एवढा फरक नाही वाटत मला, म्हणून मी 1 चमचा तूप टाकलं. आणि 1 चमचाने अर्धा चमचा मलाई टाकली दुधाची. माझ्याकडं मलाई अवेलेबल आहे म्हणून मी मलाई टाकली आणि हे मिक्स करून घ्यायचं. मलाईने एकदम सॉफ्ट टेक्स्चर येतं त्याला. बघा आपलं कशी सॉफ्ट दिसायला लागले पालक. आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथी घेतली आपण एवढी, ला क्रश करून टाकायची. कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येतं. कसुरी मेथी तुम्ही नक्की टाका. कसुरी मेथी बाजारात मिळते, ती आणून तुम्ही थोडीशी रोस्ट करायची तव्यावर आणि टाकायची. आता आपण ह्याला तडका द्यायचा. तडक्यासाठी आपण आता एका पॅनमध्ये तेल घेऊ. आता हे एकदम स्लो गॅसवर ठेवायचं. थोडं पाणी टाकायचं असलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. मी थोडं पाणी टाकते, जास्त घट्ट झाली म्हणून थोडं पाणी टाकते. आणि आता हे स्लो गॅसवर शिजवून द्यायचं. मला थोडी पातळ भाजी खायची म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. आता स्लो गॅसवर हे शिजवून द्यायचं. पालक ऑलरेडी शिजलेला आहे, पण जास्त शिजला तर तो अजून चांगला लागेल. आता आपण ह्याच्यासाठी तडका तयार करू. आता तडका बनवायसाठी आपण एक तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तूप टाकू. तवा गरम झाला आहे, आता त्याच्यात आपण थोडंसं तूप टाकू. तूप गरम होऊन देऊ. आता आपलं ते तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता ह्या 2-3 मिरच्या आहेत लाल सुक्यावाल्या, त्या टाकू. आणि मिरच्या थोड्या फ्राय करून घेऊ. आणि मग ह्याच्यात हा लसूण कापून घेतलेला आहे आपण. जास्त टाकायचं लसूण. आता माझी भाजी थोडी आहे म्हणून मी थोडाच घेतला. लसूण ह्याच्यात टाकायचा आणि थोडासा लाल होऊन द्यायचा लसूण. आणि मग तो तडका आपण ह्या भाजीमध्ये टाकायचा. ही जी भाजी आपण इकडे ठेवलेली याच्यामध्ये. आता तडका आपला रेडी होतोय. आता थोडंसं तडकाला रेडी होऊन देऊ आणि मग आपण शिफ्ट करू तो तडका. आता आपला हा तडका आपण याच्यामध्ये शिफ्ट करू. तडक्याचा छान नाश येतोय. आता हा तडका आपण इकडं शिफ्ट करायचा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. एकदम छान वास सुटला आपल्या तडक्याचा. आता आपली भाजी बनलेली आहे. तुम्ही पण बनवा. माझ्या चॅनलला रेसिपी पाहायसाठी सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. बघा आता ही आपली क्रीमी टेस्टी लसुणी पालकची सब्जी आपली बनलेली आहे. एकदम छान. रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जशी मिळते तशी दिसते की नाही सांगा कमेंट करून. आणि तुम्ही पण बनवा. स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आता ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की याच्यात जास्त मीठ नाही टाकायचं. मीठ जास्त टाकली तर मग पालक आधीच खारट असतो. सगळी भाजी झाल्यावर मीठ टाकली तरी चालतं. बघा आपली लसुणी पालकची सब्जी कशी छान बनली. तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे, तो पण बघा आणि छान छान भाजी बनवून खायला घाला घरच्यांना.